नमस्कार विद्यार्थी मित्र. तर गेल्या व्हिडिओमध्ये आपण आपला पहिला पाठ बघत होतो, इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा. त्यामध्ये आपण सुरुवातीला त्याची माहिती, इतिहास संशोधन पद्धती, इतिहास लेखनाची परंपरा, आधुनिक इतिहास लेखन हे पॉईंट आपण बघितलेले आहेत. या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचं आहे युरोपमधील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास आणि इतिहास लेखन. तर पहा, इसवी सनाच्या 18व्या शतकाच्या काळापर्यंत युरोपमध्ये तत्त्वज्ञान आणि विज्ञान या क्षेत्रांमध्ये लक्षणीय प्रगती झाली. कधी? इसवी सन 18व्या शतकाच्या काळापर्यंत युरोपमध्ये तत्त्वज्ञान आणि विज्ञान या दोन क्षेत्रामध्ये एक लक्षणीय प्रगती झालेली आहे. वैज्ञानिक पद्धतीचा उपयोग करून सामाजिक आणि ऐतिहासिक वास्तवांचाही अभ्यास करता येणे शक्य आहे असा विश्वास विचारवंतांना वाटू लागला. तर वैज्ञानिक पद्धतींचा उपयोग करून सामाजिक आणि ऐतिहासिक वास्तवांचा अभ्यास करणे शक्य आहे असे त्यावेळेस तिथल्या विचारवंतांना वाटू लागले. पुढील काळात युरोप अमेरिकेमध्ये इतिहास आणि इतिहास लेखन या विषयांसंबंधी खूप विचारमंथन झाले. इसवी सन 18व्या शतकानंतर युरोप आणि अमेरिकेमध्ये इतिहास आणि इतिहास लेखन या विषयांसंबंधी खूप विचारमंथन होऊ लागले आणि इतिहास लेखनामध्ये वस्तुनिष्ठतेला महत्त्व येत गेले. वस्तुनिष्ठता, ठीक आहे. 18व्या शतकाच्या आधी युरोपमधील विद्यापीठांमध्ये सर्वत्र ईश्वरविषयक चर्चा आणि तत्संबंधीचे तत्त्वज्ञान या विषयांनाच अधिक महत्त्व दिले गेले होते. आणि 18व्या शतकाच्या नंतर युरोपमध्ये तत्त्वज्ञान आणि विज्ञान या क्षेत्रांमध्ये लक्षणीय प्रगती होत गेली आणि वैज्ञानिक पद्धतीचा उपयोग करून सामाजिक ऐतिहासिक वास्तवांचा अभ्यास करता येणे शक्य होऊ लागले. परंतु हे चित्र हळूहळू बदलू लागले. कधी? जेव्हा तत्त्वज्ञान आणि विज्ञान या क्षेत्रांमध्ये लक्षणीय प्रगती होऊ लागली. इसवी सन 1737मध्ये जर्मनीमधील गॉटिंगेन विद्यापीठाची स्थापना झाली. आता हा प्रश्न तुम्हाला विचारला जाईल की गॉटिंगेन विद्यापीठाची स्थापना जर्मनीमध्ये कधी झाली? तर इसवी सन 1737ला या विद्यापीठात प्रथमच इतिहास या विषयाला स्वतंत्र स्थान प्राप्त झाले. म्हणजे एक स्वतंत्र वेगळा विषय असा केला गेला इतिहास म्हणून. त्या पाठोपाठ जर्मनीमधील इतर विद्यापीठेही इतिहासाच्या अभ्यासाची केंद्रे बनली गेली. आता हा पॉईंट होता युरोपमधील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास आणि इतिहास लेखन. म्हणजे ज्या विद्यापीठांमध्ये आधी ईश्वरविषयक चर्चा किंवा तत्संबंधीचे तत्त्वज्ञान या विषयाला महत्त्व दिले जात होते, तिथे आता तत्त्वज्ञान आणि विज्ञान या क्षेत्रांमध्ये प्रगती होऊ लागली. एवढाच पॉईंट आहे हा. आणि आपल्या या पाठाचा लास्ट पॉईंट आहे महत्त्वाचे विचारवंत. आता हे विचारवंत आपल्याला पाहायचे आहेत. तर इतिहास लेखनाचे शास्त्र विकसित होण्यात अनेक विचारवंतांचा हातभार लागला. त्यातील काही महत्त्वाच्या विचारवंतांची माहिती घेऊया. तर त्यामध्ये पहिले विचारवंत आहेत रेने देकार्त, 1596 ते 1650. इतिहास लेखनासाठी वापरल्या जाणाऱ्या ऐतिहासिक साधनांची, विशेषतः कागदपत्रांची विश्वासार्हता तपासून घेणे आवश्यक आहे असे मत आग्रहाने मांडले जात होते. कोणते मत? की इतिहास लेखनासाठी वापरल्या जाणाऱ्या ज्या काही ऐतिहासिक साधनांची, त्यातल्या त्यात कागदपत्रांची जी विश्वासार्हता आहे ती तपासून घेणे आवश्यक आहे असे मत आग्रहाने मांडले जात होते. आणि त्यामध्ये रेने देकार्त हा फ्रेंच तत्त्वज्ञ अग्रभागी होता. म्हणजे हा विचार मांडण्यात रेने देकार्त हे एकदम अग्रभागी होते. त्याने लिहिलेल्या डिस्कोर्स ऑन दी मेथड या ग्रंथातील एक नियम शास्त्रशुद्ध संशोधनाच्या दृष्टीने फारच महत्त्वाचा मानला जातो. तुम्हाला जोड्या लावायला प्रश्न विचारला जाईल. एकीकडे ग्रंथ दिला जाईल आणि एकीकडे विचारवंत दिले जातील. तर जर रेने देकार्त असं जर विचारवंत दिले असतील तर त्यासमोर तुम्हाला ऑप्शन टिक करायचा आहे डिस्कोर्स ऑन दी मेथड. डिस्कोर्स ऑन दी मेथड. तर त्यांनी लिहिलेला जो डिस्कोर्स ऑन दी मेथड हा ग्रंथ आहे त्यामध्ये एक नियम आहे शास्त्रशुद्ध संशोधनाच्या दृष्टीने, तो की फार महत्त्वाचा मानला जातो. कोणता नियम आहे तो? की एखादी गोष्ट सत्य आहे असे निसंशयरित्या प्रस्थापित होत नाही. एखादी गोष्ट सत्य आहे असे निसंशयरित्या प्रस्थापित होत नाही तोपर्यंत तिचा स्वीकार कदापि करू नये.
ठीक आहे. म्हणजे निसंशयरित्या जोपर्यंत ती गोष्ट सत्य आहे असं प्रस्थापित होत नाही तोपर्यंत त्या गोष्टीचा आपल्याला स्वीकार करायचा नाही आहे. हा तो नियम आहे. नंतरचे विचारवंत आहेत व्हॉल्टेअर, 1694-1778. व्हॉल्टेअरचे मूळ नाव फ्रान्सवा मरी अरुए असे होते. व्हॉल्टेअरचं नाव लक्षात ठेवा, फ्रान्सवा मरी अरुए. व्हॉल्टेअर या फ्रेंच तत्त्वज्ञाने इतिहास लेखनासाठी केवळ वस्तुनिष्ठ सत्य आणि घटनांचा कालक्रम एवढ्यावरच लक्ष केंद्रित न करता तत्कालीन समाजाच्या परंपरा, व्यापार, आर्थिक व्यवस्था, शेती इत्यादी गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे हा विचार मांडला. ठीक आहे. त्यामुळे इतिहासाची मांडणी करताना मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार व्हायला हवा हा विचार पुढे आला. त्या दृष्टीने व्हॉल्टेअर आधुनिक इतिहास लेखनाचा जनक होता असे म्हणता येईल. ठीक आहे. आधुनिक इतिहास लेखनाचा जनक कोण? व्हॉल्टेअर. नंतरचे विचारवंत आहेत जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल, 1770-1831. या जर्मन तत्त्वज्ञाने ऐतिहासिक वास्तव तर्कशुद्ध पद्धतीने मांडले गेले पाहिजे यावर भर दिला. ऐतिहासिक वास्तव जे आहे त्याला तर्क लावला पाहिजे त्या वास्तवाला आणि मग ते मांडले गेले पाहिजे या गोष्टीवर यांनी खूप भर दिला. इतिहासातील घटनाक्रम प्रगतीचे टप्पे दर्शवणारा असतो. ठीक आहे. इतिहासातील जो घटनाक्रम असतो तो टप्पे दर्शवतो, म्हणजे तो त्यावेळेसचा तो काळ दर्शवतो. त्याचबरोबर इतिहासाची मांडणी इतिहासकाराला वेळोवेळी उपलब्ध होत असलेल्या पुराव्यांनुसार बदलत जाणे स्वाभाविक असते असे प्रतिपादन त्यांनी केले. काय म्हणतात ते की इतिहासाची मांडणी इतिहासकाराला वेळोवेळी उपलब्ध होत असलेल्या पुराव्यांनुसार बदलत जात असते आणि ही स्वाभाविक गोष्ट आहे असे त्यांनी प्रतिपादन केले. त्यांच्या विवेचनामुळे इतिहासाच्या अभ्यास पद्धती विज्ञानाच्या पद्धतींपेक्षा वेगळ्या असल्या तरी त्या कमी प्रतीच्या नाहीत अशी अनेक तत्त्वज्ञांची खात्री पडली. काय म्हणलेलं आहे की त्यांच्या या प्रतिपादनामुळे किंवा विवेचनामुळे इतिहासाच्या अभ्यास पद्धती या विज्ञानाच्या अभ्यास पद्धतीपेक्षा वेगळ्या आहेत पण तरी त्या कमी प्रतीच्या नाहीत ही खात्री इतर सर्व तत्त्वज्ञांना पटत गेली. एनसायक्लोपीडिया ऑफ फिलॉसॉफिकल सायन्सेस या ग्रंथामध्ये त्यांची व्याख्याने आणि लेख यांचे संकलन आहे. कोणता ग्रंथ आहे? एनसायक्लोपीडिया ऑफ फिलॉसॉफिकल सायन्सेस. हेगेलने लिहिलेले रिझन इन हिस्ट्री हे पुस्तक प्रसिद्ध आहे. रिझन इन हिस्ट्री मीन्स इतिहासामधील कारण. जाणून घ्या. हेगेलच्या मते कोणत्याही घटनेचा अर्थ लावण्याची तिची वर्गवारी 2 विरोधी प्रकारात करावी लागते. त्याशिवाय मानवी मनाला त्या घटनेचे आकलन होत नाही. फॉर एक्झाम्पल किंवा उदाहरणार्थ खरे खोटे, चांगले वाईट या पद्धतीला द्वंद्ववाद डायलेक्टिक्स असे म्हटले जाते. या पद्धतीत प्रथम एक सिद्धांत मांडला जातो, त्यानंतर त्या सिद्धांताला छेद देणारा प्रतिसिद्धांत म्हणजे विरोध सिद्धांत मांडला जातो आणि त्या दोन्ही सिद्धांतांच्या तर्काधिष्ठित उहापोहानंतर त्या दोहोंचे सार ज्यात सामावलेले आहे अशा सिद्धांतांची समन्वयक मांडणी केली जाते. म्हणजे त्या दोन्ही सिद्धांत ते काय म्हणतो आपण सिद्ध करावे लागतील आणि मग त्यामधील जो योग्यरित्या सिद्ध केला जाईल तो सिद्धांत आपण मान्य करतो. त्यानंतरचे विचारवंत आहेत लिओपोल्ड वॉन रांके, 1795-1886. 19व्या शतकातील इतिहास लेखनाच्या पद्धतीवर प्रामुख्याने बर्लिन विद्यापीठातील लिओपोल्ड वॉन रँके यांचा विचारांचा प्रभाव होता. त्याने इतिहास संशोधनाची चिकित्सक पद्धती कशी असावी ते सांगितले. म्हणजे इतिहास संशोधन करण्यासाठी एक चिकित्सक जिज्ञासू पद्धती कशी असावी हे त्यांनी सांगितलेलं आहे. मूळ दस्तऐवजांच्या आधारे प्राप्त झालेली माहिती ही सर्वाधिक महत्त्वाची आहे यावर त्याने भर दिला. तसेच ऐतिहासिक घटनांशी संबंधित असलेल्या सर्व प्रकारची कागदपत्रे आणि दस्तऐवज यांचा कसून शोध घेणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. म्हणजे ऐतिहासिक घटना एखादी असेल आणि त्या घटनेसंबंधी जे काही कागदपत्रे किंवा दस्तऐवज असतील त्यांचा कसून शोध घेणे हे खूप महत्त्वाचं असतं. ठीक आहे. अशा पद्धतीने ऐतिहासिक सत्यापर्यंत पोहोचता येणे शक्य आहे असा विश्वासाने व्यक्त केला. अरे एखादी घटना इतिहासामध्ये घडली आहे
पण ती खरंच घडली आहे का, किंवा ती त्याच पद्धतीनं घडली आहे का, किंवा ती त्याच ठिकाणी घडली आहे का, ह्या प्रत्येक गोष्टीचा शोध घेणे महत्त्वाचे असते. तेव्हाच तो इतिहास खरा आहे असं सिद्ध केलं जातं किंवा असं मानलं जातं. जोपर्यंत आपल्याकडे त्याचे पुरावे उपलब्ध असतील किंवा इतिहासकाराकडे त्याचे पुरावे उपलब्ध असतील. इतिहासकार प्रत्येक घटनेचा पुरावा शोधूनच तो इतिहास मांडतो. विना पुरावा तो इतिहास मांडत नाही, का तर तो इतिहास कोण मान्यच करत नाहीत. इतिहास लेखनातील काल्पनिकतेवर त्याने टीका केली. इतिहास लेखनामध्ये जी काल्पनिक ज्या गोष्टी आहेत, कल्पना करून ज्या मांडलेल्या गोष्टी आहेत, त्यावर त्याने टीका केलेली आहे. त्याने जागतिक इतिहासाच्या मांडणीवर भर दिला. जागतिक इतिहास, द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री, द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री अँड द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्ट्री. वर्ल्ड हिस्ट्री म्हणजे जगाच्या इतिहासाचं सिक्रेट, या ग्रंथांमध्ये त्याच्या विविध लेखांचे संकलन आहे. नंतरचे विचारवंत आहेत कार्ल मार्क्स, 1818-1883. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात कार्ल मार्क्स याने मांडलेल्या सिद्धांतामुळे इतिहासाच्या दृष्टिकोनात महत्त्वाचा बदल घडवून आणणारी वैचारिक प्रणाली अस्तित्वात आली. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात कार्ल मार्क्स यांनी मांडलेले सिद्धांत, त्यांचा जो सिद्धांत आहे, त्यामुळं इतिहासाच्या दृष्टिकोनात एक महत्त्वाचा बदल घडून आलेला आहे. इतिहास अमूर्त कल्पनांचा नसून जिवंत माणसांचा असतो. इतिहास अमूर्त कल्पनांचा नसून जिवंत माणसांचा असतो असं त्यांनी म्हटलेलं आहे. माणसामधील नातेसंबंध त्यांच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी उपलब्ध असलेल्या उत्पादन साधनांच्या स्वरूपावर व मालकीवर अवलंबून असतात. माणसामधील नातेसंबंध कशावर अवलंबून असतात, तर त्यांच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी जे उपलब्ध उत्पादन साधनांचं स्वरूप आहे किंवा त्याची मालकी यावर अवलंबून असतात असं कार्ल मार्क्स यांनी म्हणलेलं आहे. समाजातील वेगवेगळ्या घटकांना ही साधने समप्रमाणात उपलब्ध होत नाहीत. त्यातून समाजाची वर्गावर आधारित विषम विभागणी होऊन वर्गसंघर्ष निर्माण होतो, कॉम्पिटिशन. मानवी इतिहास अशा वर्गसंघर्षाचा इतिहास असून ज्या वर्गाच्या ताब्यात उत्पादन साधने असतात तो इतर वर्गांचे आर्थिक शोषण करतो अशी मांडणी त्याने केली. त्याचा दास कॅपिटल हा ग्रंथ जगप्रसिद्ध आहे. यावर तुम्हाला 100% क्वेश्चन विचारला जाईल की कार्ल मार्क्स यांनी कोणता ग्रंथ लिहिला किंवा दास कॅपिटल हा ग्रंथ कोणी लिहिला. नंतरचे विचारवंत आहेत ॲनल्स प्रणाली. 20व्या शतकाच्या सुरुवातीस फ्रान्समध्ये ॲनल्स नावाने ओळखली जाणारी इतिहास लेखनाची प्रणाली, विचारवंत नाहीत. 20व्या शतकाच्या सुरुवातीस फ्रान्समध्ये ॲनल्स नावाने ओळखली जाणारी इतिहास लेखनाची प्रणाली उदयास आली. ॲनल्स प्रणालीमुळे इतिहास लेखनाला एक वेगळीच दिशा मिळाली. ठीक आहे. इतिहासाचा अभ्यास फक्त राजकीय घडामोडी, राजे, महान नेते आणि त्या अनुषंगाने राजकारण, मुत्सद्देगिरी, युद्धे यांच्यावर केंद्रित न करता तत्कालीन हवामान, स्थानिक लोक, शेती, व्यापार, तंत्रज्ञान, दळणवळण, संपर्काची साधने, सामाजिक विभागणी आणि समूहाची मानसिकता यांसारख्या विषयांचा अभ्यास करणेही महत्त्वाचे मानले जाऊ लागले. म्हणजे इतिहासामध्ये छोटे क्षेत्र येऊन इतिहासामध्ये पूर्ण क्षेत्रांचा समावेश केला गेला. ॲनल्स प्रणाली सुरू करण्याचे आणि तिचा विकास करण्याचे श्रेय फ्रेंच इतिहासकारांना दिले जाते. ठीक आहे. स्त्रीवादी इतिहास लेखन. स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना. ठीक आहे. म्हणजे स्त्रियांचा दृष्टिकोन जो असेल त्या दृष्टिकोनातून इतिहासाची केलेली पुनर्रचना म्हणजे स्त्रीवादी इतिहास लेखन. सिमोन दे बोव्वार या फ्रेंच विदुषीने स्त्रीवादाची मूलभूत भूमिका सिद्ध केली. यावर प्रश्न विचारला जाईल. स्त्रीवादी इतिहास लेखनामध्ये स्त्रियांचा अंतर्भाव करण्याबरोबर इतिहास लेखनाच्या क्षेत्रातील पुरुषप्रधान दृष्टिकोनाचा पुनर्विचार करण्यावर भर दिला गेला. त्यानंतर स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत नोकरी, रोजगार, ट्रेड युनियन, त्यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्था, स्त्रियांचे कौटुंबिक आयुष्य यांसारख्या विविध पैलूंचा सविस्तर विचार करणारे संशोधन सुरू झाले. त्यावेळेस 1990 नंतर स्त्री हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग मानून इतिहास लिहिण्यावर भर दिला गेलेला दिसतो स्त्रीवादी इतिहास लेखनामध्ये. नंतर पहा, मायकेल फुको हे विचारवंत आहेत. 1926
1984. 20व्या शतकातील फ्रेंच इतिहासकार मायकेल फुको याच्या लिखाणातून इतिहास लेखनाची एक नवी संकल्पना पुढे आली. ठीक आहे. त्यांच्या आर्किओलॉजी ऑफ नॉलेज या ग्रंथामध्ये त्यांनी इतिहासाची कालक्रमानुसार अखंड मांडणी करण्याची पद्धत चुकीची आहे असे प्रतिपादन केले. म्हणजे इतिहासाची कालक्रमानुसार अखंड मांडणी करणे हे चुकीचं आहे असं मायकेल फुको यांनी सांगितलं. पुरातत्वामध्ये अंतिम सत्यापर्यंत पोहोचणे हे उद्दिष्ट नसून भूतकाळातील स्थित्यंतराचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न असतो याकडे त्याने लक्ष वेधले. फक्त आपल्याला अंतिम सत्यापर्यंत पोहोचणे महत्त्वाचे नसून स्थित्यंतराचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न असावा यांकडे त्यांनी लक्ष दिलेलं आहे. फुको याने इतिहासातील स्थित्यंतराचे स्पष्टीकरण देण्यावर भर दिला म्हणून त्याने या पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व असे म्हटलेले आहे. तर या पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व कोणी म्हटले असा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. इतिहासकारांनी पूर्वी विचारात न घेतलेल्या मनोविकृती, वैद्यकशास्त्र, तुरुंग व्यवस्था यांसारख्या विषयांचा त्याने इतिहासाच्या दृष्टीतून विचार केला. या सर्व गोष्टींचा त्यांनी इतिहासाच्या जसं आपण वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणतो तसंच ऐतिहासिक दृष्टिकोनातून त्यांनी विचार केलेला आहे. आधुनिक इतिहास लेखनाची व्याप्ती अशा रीतीने सतत विस्तारत गेली. साहित्य, स्थापत्य, शिल्पकला, चित्रकला, संगीतकला, नृत्यकला, नाट्यकला, चित्रपट निर्मिती, दूरदर्शन यांसारख्या विविध विषयांचे स्वतंत्र इतिहास लिहिले जाऊ लागले. ठीक आहे. तर पहा, हा पाठ होता आपला पहिला पाठ होता इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा. यामध्ये आपण पहिल्यांदा माहिती बघितली, इतिहास संशोधन पद्धती बघितली, इतिहास लेखनाची परंपरा बघितली, लोव्रे या संग्रहालयातील आपण शिलालेख पाहिला, आधुनिक इतिहास लेखनाची 4 वैशिष्ट्ये पाहिली, युरोपमधील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास आणि इतिहास लेखन पाहिले. त्यानंतर महत्त्वाचे विचारवंत त्यामध्ये रेने देकार्त असतील, व्हॉल्टेअर असतील, जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल असतील, त्यानंतर लिओपोल्ड व्हॉन रँके असतील, कार्ल मार्क्स असतील. कार्ल मार्क्स यांचा ग्रंथ लक्षात ठेवा, दास कॅपिटल. नंतर ॲनल्स प्रणाली म्हणजे काय, स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे काय, म्हणजे स्त्रियांच्या दृष्टिकोनातून लिहिले गेलेले स्त्रियांच्या दृष्टिकोनातून जे इतिहासाची पुनर्रचना केली गेलेली आहे त्याला स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणतात. आणि नंतर आहे मायकेल फुको. तर या प्रकारे हा आपला पहिला पाठ होता इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचं आहे इतिहास लेखन भारतीय परंपरा. ठीक आहे. थँक्यू.